भारतीय विद्यार्थी मोर्चा ABCची संयुक्त जिल्हा अधिवेशन समितीने आपण ठेवलेली आहे. ही मीटिंग ठेवण्याचे कारण की विद्यार्थ्यांवर होणारा जो अत्याचार अन्याय आहे, तसेच आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या समस्या अशा झाल्या आहेत की आपण विद्यार्थी भारतामध्ये जवळजवळ 50%च्या जवळपास भारतीय युवा वर्ग आहे. युवा वर्ग असून सुद्धा जे आपले मेन विद्यार्थी आहे ते फक्त शिक्षण घेत आहे. शिक्षण कशासाठी घेत आहे का समोर आपण काहीतरी म्हणजे कोणता व्यवसाय करू किंवा कोणत्या नोकरीवर लागू किंवा कोणता स्टार्टअप असला पाहिजे. पण विषय असा झालेला आहे की आपण एवढं करून सुद्धा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचू नाही देत आहे. म्हणजे आपले विद्यार्थी शिक्षण घेतात, शिक्षण घेऊन स्टडी करतात 10-10, 15-15 वर्ष त्यांचे स्टडीमध्ये जातात. पण आई त्यांच्या जागा निघायच्या आहे. आता एक्झाम्पल एक तुम्हाला देतो की रेल्वेच्या जागा 32,000 आहेत, पण भारतामध्ये फॉर्मच 2 करोड गेले. 2 करोड म्हणजे 200 लाखाच्या जवळपास. म्हणजे सांगा एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन. हे आपल्याला नोकरी वॅकन्सी वाढवू सुद्धा शकते, पण त्यांनी वॅकन्सी सुद्धा नाही वाढवली, कारण का त्यांना ऑलरेडी बेरोजगारी स्टेबल करायची आहे भारतामध्ये. आता जो बजेट आपल्या विद्यार्थ्यांच्या किंवा बेरोजगारांची म्हणजे बेरोजगारी खतम करण्यासाठी द्यायचा होता, तो बजेट बंद कुठे चालला. तो बजेट कुंभमेळ्यावर चालला 600 करोड. तो बजेट बेरोजगारी मिटवण्यासाठी यायचा होता, तो तिथपर्यंत नाही आला. तो राम मंदिरासाठी चालला. म्हणजे जिथे आपल्याला गरज आहे, ज्या गोष्टीची इथे गरज आहे त्या गोष्टीची ती गोष्ट होऊ नाही देतात. त्यांना बेरोजगारीकडे वळवायचं आहे, त्यांना गुन्हेगारीकडे विद्यार्थ्याला वळवायचं आहे. आणि आपले सुद्धा विद्यार्थी एवढे भरकटलेले आहे का त्यांना काही समजत नाही नेमकं करावं काय. आपल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या महापुरुषांच्या विचारधाराला घेऊन समोरचं कार्य केलं पाहिजे. कारण की आपल्या विद्यार्थ्यांना आता आपले विद्यार्थी बजरंग दलमध्ये आहे, विश्व हिंदू परिषदमध्ये आहे, आपले विद्यार्थी SFI मध्ये आहे, आपले विद्यार्थी ABVP मध्ये आहे. आपल्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांवर काही समस्या येतात, एवढे मोठे परवाच्या कालचीच गोष्ट आहे, काल का परवाच्या दिवशी 10वीचा पेपर लीक झाला. एक पण विद्यार्थी रस्त्यावर नाही आहे. पण विद्यार्थी सोडा, विद्यार्थ्यांसाठी जे संघटन काम करत आहे भारतात, यांचे कोणाचे BJPचे, RSSचे, आणखी कोणाचे काँग्रेसचे, एकही संघटन रस्त्यावर नाही. फक्त रस्त्यावर कोणतं संघटन आहे? भारतीय विद्यार्थी मोर्चा, बेरोजगार मोर्चा, युवा मोर्चा. याच्या अगोदर सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी बेरोजगार जोडो आंदोलन केलं, खाली पिको आंदोलन केलं, स्वाधार योजनेची आता सुद्धा जवळजवळ कितीतरी लाख विद्यार्थी त्यांना स्वाधार योजनेचा अजून लाभ नाही मिळाला. स्कॉलरशिप बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणतीही जर गोष्ट जर आपला म्हणजे भारतामध्ये जे प्रचलित होते ते भारतीय विद्यार्थी व बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून असू शकते. दुसरं कोणतेही संघटन विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणीही येणार आहे नाही, हे सुद्धा समजायला पाहिजे. आता आपण बघतो तर जवळजवळ तिथे कुंभमेळ्यामध्ये जवळजवळ 1000च्या जवळपास लोक मेले. कोणाचे लोक मेले? आपली लोक मेले ना, SC ST OBC मायनॉरिटीचे लोक मेले. ब्राह्मणाचाही बी लोक नाही मेला. ब्राह्मणाचे लोक मेले त्यांनी राष्ट्रीय शोक दिवस म्हणून हे केला होता. पण आपले लोक मेले आणि तो बाबा बागेश्वर, तो म्हणजे तो गंगेच्या किनारी जो मेला तो मोक्ष प्राप्त झाला. जेव्हा ब्राह्मण लोक मेले तर त्यांनी असं म्हटलं असतं का ते मजा घेत आहे आपल्या लोकांची. आणि आपले लोक सुद्धा ते संघाच्या पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत. तिथे ते पाण्याचे सॅम्पल घेतात. त्या पाण्याच्या सॅम्पल आल्यानंतर का आंघोळ करायच्या लायकीचंही पाणी नाही, पण आपले लोक तरी तिथे जात आहे, मरत आहे, ट्रेनमध्ये जागा नाही, काहीच नाही. म्हणजे आपल्या लोकांचं कसं आहे, आपल्या लोकांचं सुद्धा मरण करत आहे, जाणून जे मारत आहे. कारण का त्यांना माहिती आहे का इथं काही केलं आपण निवडून कशी EVM मशीननं. EVM मशीनचं काम कसं आहे का, EVM मशीन सुप्रीम कोर्ट म्हणते 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्ट म्हणते का EVM फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट चुनाव होऊच शकत नाही, म्हणजे निष्पक्ष चुनावच होऊ नाही शकत. तरी तर चुनाव आयोग सुप्रीम कोर्टानं म्हणते का तुम्ही इलेक्शन घेऊ नका. चुनाव आयोग जबरदस्ती करते. म्हणजे इथं सुप्रीम कोर्टाची अवहेलना आहे, म्हणजे सरळ संविधानाची अवहेलना आहे का आम्ही तुमचे कानून कायदे मानणार नाही. त्यांनी कुंभमेळ्याचं संविधान लागू करायला तयार केलं, नवीन संविधान त्यांना रेडी केलं. त्यांचा डाव होता कुंभमेळ्यात होते, पण ते नशीब चांगलं की ते त्यांनी हे केले काय तर ते भागदौड ह्याच्यामध्ये त्याच्यावर त्यांनी तो जो त्यांचा मुद्दा गोळा करणार आला नाही, त्यांना खूप प्लॅन केला होता. जबरदस्ती ते संविधान जातात. ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर संविधान जाळलं, एकही कोणीच रस्त्यावर नाही, कोणीच नाही. कुठे गेले बाकीचे आपले BSP वाले आपलेच आहे ना, जे आपल्या म्हणजे कोणी रक्ताचे आहे आपलेच नाही, ते एक पण बोलायला तयार नाही आहे. जेव्हा तुम्ही संविधान जाळलं तर आता सुद्धा ते पुतळे झाले. त्या दिवशी त्यांनी आता जवळजवळ मला वाटते ते राष्ट्रपतीनं आपला अंदर येऊन येते, रस्त्यावर म्हणजे मंदिराच्या बाहेर येऊन येते. कोणा मंदिराच्या बाहेर नाही, बाकीचे असतील त्यांना जाऊ देतात. म्हणजे आपल्या लोकांची एवढी बिकट स्थिती निर्माण झालेली आहे का आपण विचार सुद्धा नाही करू शकत. तर या कारणाच्या ना जास्त तर काही बोलणार नाही, माझं प्रिपरेशन नाही झालेलं आहे. तर एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द